श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामींची भक्ती करायची का नाही हे तुम्ही ठरवा. मी माझा अनुभव सांगतो की गेले 8 दिवस मी इतका टेन्शन मध्ये होतो. ही आपली गाडी आहे, त्या गाडीचं टॅक्स इन्शुरन्स संपलाय. आज जवळजवळ आज उद्या 30 तारखेला याला टॅक्स संपतो. घरच्यांना पैसे मागितले, मित्रांना पैसे मागितले, सगळ्यांना पैसे मागितले. पैशाचा आधार येण्याचा कुठूनच दिसेना. मग शेवटी वैतागून टेन्शनमध्ये घरात बसलो आणि स्वामींना विनंती केली की जे काय होईल ते तुमच्या तुम्ही बघा. आता मी तर काय माझ्याच्याने जेवढी ॲडजस्ट करायची तेवढी मी केली. माझ्याच्याने 1 रुपयाची ॲडजस्ट झाली नाही. मग शेवटी मित्रांनो काय झालं, असं निवांत विचार करत होतो, बाहेर गेलो होतो, घरी येत होतो गाडीवरती. अचानक कंपनीच्या वेंडरचा फोन आला आणि त्यानं मला फोन करून विचारलं किंवा तुमचा टॅक्स संपलाय, इन्शुरन्स संपलाय, तुम्ही भरणार आहे का. मग मी त्यांना सांगितलं की बाबा आता माझ्याकडे पैसे नाही तर मी टॅक्स नाही भरू शकत. तो व्यक्ती मला म्हणला, वेंडर, की तुम्ही 1 रुपया देऊ नका, मी तुमचा टॅक्स भरतो आणि ज्यावेळी तुमचे पगार होईल त्यावेळी मी तुमच्या पगारातून ते पैसे कट करतो. मला एवढं आनंद झाला ना की मी विचार केला की अरे स्वामींना आत्ताच विनंती केली की लगेच स्वामी एवढे लवकर धावून येतील असं मला सध्या वाटलं नव्हतं. हा माझा मित्रांनो आजचा अनुभव आहे. याच्यावरून आता मी तुम्हाला सांगितलं, याच्यावरून तुम्ही ठरवा की तुम्ही स्वामींची भक्ती करायची की नाही. ही